लोकशाहीसमोरील आव्हाने, चॅलेंजेस बिफोर डेमोक्रेसी. जवळपास जगातील 2/3 देशांनी लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे. तरी देखील या लोकशाहीसमोर आजमितीस अनेक आव्हानं उभी आहेत. बहुतेक सर्वच लोकशाही राष्ट्रांमध्ये प्रादेशिक प्रतिनिधित्वाची पद्धती स्वीकारलेली आहे. याच्यामध्ये मग वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे संसदीय लोकशाही, दुसरी अध्यक्षीय लोकशाही, यानंतर नियंत्रित लोकशाही, मार्गदर्शक लोकशाही, अशा विविध स्वरूपांच्या लोकशाही पद्धती आजमितीस निर्माण झालेल्या आहेत. तिसऱ्या जगातील बहुसंख्य राष्ट्रात लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तिसरं जग म्हणजे जगामध्ये जे बहुसंख्याक देश आहेत त्यांचे वेगवेगळे विभाग केलेले आहेत. प्रगत आणि विकसित देशांचा समावेश हा पहिल्या जगात होतो. विकसनशील देशांचा दुसऱ्या आणि अविकसित, अल्पविकसित, मागास राष्ट्रांचा समावेश तिसऱ्या जगामध्ये केला जातो. बहुसंख्याक तिसऱ्या जगातीलच राष्ट्रांनी या लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. परंतु स्वातंत्र्य, समता, न्याय अशा लोकशाही तत्वांची येथे उपेक्षा झालेली आहे. जागतिक आर्थिक आण्विक स्पर्धा, भांडवलशाही देशांची आर्थिक मक्तेदारी, वाढता दहशतवाद, आक्रमक राष्ट्रवाद, सामाजिक अस्थिरता, सांस्कृतिक असमतोल अशा नानाविध समस्यांनी ही तिसऱ्या जगातील राष्ट्र ग्रासून गेलेली आहेत, पीडित झालेली आहेत. आणि त्यामुळं या राष्ट्रांमध्ये असणारी जी लोकशाही शासन पद्धती आहे ती काहीशी अस्थिर आणि अयशस्वी झालेली दिसून येईल. याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत. जसं की प्रादेशिक असमतोल आहे, ज्याला आपण प्रादेशिकतावाद असं म्हणतो. धर्मांधता आहे, विशिष्ट धर्माचाच स्वाभिमान बाळगणं, विशिष्ट धर्माचा अभिमान, अंधाभिमान बाळगणं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करून त्याच्या उपासनेची सक्ती लोकांवर करणं, या प्रकारची धर्मांधता. जातीयता, जमातवाद, भाषावाद, अज्ञान, अशिक्षितपणा, दारिद्र्य, बेकारी यासारखी अनेक आव्हानं आज लोकशाहीसमोर उभी टाकलेली आहेत. सामाजिक आर्थिक असमानता कमी करणं, या पाठीमागे उपाययोजना काय आहेत? तर सामाजिक आणि आर्थिक असमानता कमी करणं, प्रादेशिक असमतोल दूर करणं, धर्मांधता, जातीयता, जमातवाद, मूलतत्ववाद यांना प्रतिबंध करणं, निरक्षरता कमी करणं, दारिद्र्य निर्मूलन करणं अशी अनेक आव्हानं लोकशाही व्यवस्थांपुढे उभी आहेत. अर्थात ही आव्हाने स्वीकारून लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सर्वच लोकशाही राष्ट्रांनी सुरू केलेला आहे. म्हणजेच आज लोकशाहीसमोर जी आव्हानं आहेत त्याचं प्रतिकार करण्याचं धाडस किंबहुना प्रयत्न प्रत्येक राष्ट्र करत आहे. लोकशाहीसमोर पहिलं आव्हान आहे ते म्हणजे सामाजिक असमानतेचं, सोशल इनइक्वॅलिटी. या सामाजिक असमानतेमध्ये पहिलं महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे धर्मांधता. लोकशाही समाजव्यवस्थात सामाजिक विषमता आढळून येते. ही विषमता कशी असते? तर धर्म, वंश, पंथ, व्यवसाय याचा दर्जा या विविध कारणांनी समाजामध्ये विषमता निर्माण होत असते. प्रत्येकाचा धर्म वेगळा असतो, वंश पंथ वेगळा आहे. इंग्लंड, भारत, अमेरिका अशा लोकशाही देशांमध्ये तर ही धर्मांधता, वर्णभेद, जातीयता, जमातवाद अशी सामाजिक विषमतेची अनेक कारणं आढळून येतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये सुद्धा काळा गोरा वर्णभेद पाळला जातो. पूर्वी त्याचं प्रमाण खूप जास्त असायचं, आज मितीस तेवढं नाही, तर देखील काळा गोरा वर्णभेद आहे. इंग्लंडमध्ये प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक असे ख्रिस्ती पंथ आहेत आणि या दोन्ही पंथांमध्ये विषमता आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशामध्ये सुद्धा इस्लाम धर्मामध्ये 2 पंथ आहेत, एक शिया आणि सुन्नी. भारतामध्ये तर काय सांगायचंच काम नाही. भारतामध्ये विविध धर्मांचे लोक राहतात. भारतामध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन, पारसी, जैन, बौद्ध, शीख या वेगवेगळ्या धर्मांचे लोक भारतामध्ये राहतात. या भिन्न धर्मीय लोकांमध्ये ऐक्याची, सहकार्याची भावना आढळत नाही. बऱ्याचदा काय होतं, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हिंदुस्थानमध्ये हिंदू मुस्लिम संघर्षातूनच देशाची फाळणी झाली.
म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला जरी भारताला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी एक दिवस अगोदर भारतापासून पाकिस्तान हा वेगळा झालेला होता. धर्मांधतेमुळे लोक आपल्या धर्माचं संरक्षण आणि पालन करतात. मात्र असं संरक्षण आणि पालन करताना अन्य धर्मांना विरोध करता कामा नये, परंतु तो या धर्मांधतेमध्ये केला जातो. म्हणजे स्वतःचा धर्म श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा कनिष्ठ अशा प्रकारची भावना याच्यामध्ये वाढायला लागते. आणि यामुळं धार्मिक विषमतेतून भारतामध्ये अनेक दंगली देखील झालेल्या आहेत. काही महत्त्वपूर्ण दंगली की याच्यामध्ये अपरिमित अशी हानी झाली, मृत्यू घडून आले, जाळपोळ झाली. उदाहरणार्थ 1950 साली दिल्ली, कलकत्ता, अलीगड, पिलभीत, मुंबई येथे जातीय दंगली झाल्या. 1969 साली गायीची हत्या या कारणावरून अहमदाबाद या ठिकाणी एक मोठी दंगल झाली. 1970 साली भिवंडी या ठिकाणी दंगल झाली. महाड, जळगाव परिसरामध्ये ही दंगल पसरलेली होती. 1979 साली जमशेदपूर येथे रामनवमीच्या मिरवणुकीवरून सुद्धा दंगल झाली होती. 1982 साली बडोदा येथे मिरवणुकीवरून दंगल झाली. 1984 साली पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर संपूर्ण दिल्ली शहरामध्ये दंगल झाली होती. 1987 साली अहमदाबाद येथे जगन्नाथ यात्रेतील घोषणा देण्यावरून दंगल झाली. 1992-93 मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबई, गुजरात या ठिकाणी दंगली झाल्या. 2002 साली गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ हिंसाचाराची दंगल झाली. म्हणजे गेल्या 70 वर्षांच्या काळात झालेल्या धार्मिक आणि जातीय दंगलींचा विचार केला तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं ही बाब अधिक शोचनीय आणि चिंतनीय अशीच वाटते. भारतीय राजकारणावर सामाजिक विषमतेचा फार मोठा परिणाम झालेला आहे. भारतातील राजकीय पक्ष जनतेच्या धर्मांधतेचा फायदा उठवताना दिसतात. राजकीय नेते लोकांच्या धार्मिक व जातीयतेच्या भावना चेतवून त्यांची मते मिळवतात. सामाजिक विषमतेला वर्ग, वर्ण खतपाणी घालताना दिसतात. वर्णव्यवस्था आणि वर्गव्यवस्था यामुळंच भारतीय समाजाचा समतोल बिघडलेला आहे. याबरोबरीनंच अज्ञान आहे, निरक्षरता, अंधश्रद्धा पाळल्या जाते, लिंगभेद पाळला जातो, स्त्रियांना गौणस्थान दिलं जातं. या वेगवेगळ्या कारणांनी भारतीय लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक विषमता निर्माण झालेली आहे. म्हणजे सामाजिक विषमता निर्माण होण्याचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे धर्मांधता. स्वतःच्या धर्माचा अनावश्यक अभिमान बाळगणं, दुसऱ्यांच्या धर्माला कनिष्ठ ठरवणं आणि त्यातून दंगली उभ्या करणं, निर्माण करणं, असंतोष, द्वेष पसरवणं याच्यामुळे सुद्धा सामाजिक विषमता वाढीस लागते. यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जातीय राजकारण. जातीच्या नावाखाली राजकारण करण्याचा प्रकार हा अलीकडे लोकशाही शासन व्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेला आहे. भारतीय लोकशाहीला तर असं म्हणावे लागेल की जातीयतेची कीड लागलेली आहे. जातीयतेमुळं सामाजिक विषमता निर्माण होते. भारतीय समाज वर्णव्यवस्थेवर आधारलेला आहे. भारतामध्ये ब्राह्मण आहेत, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णांमध्ये 3000 जाती उपजाती आहेत. असं म्हटलं जातं की जन्मावरून जात ठरते आणि आपलीच जात श्रेष्ठ असा अहंगंड प्रत्येक जातीच्या ठिकाणी असतो आणि त्याचमुळं जातीमध्ये संघर्ष उद्भवतात. भारतीय लोकशाहीवर आणि राजकारणावर जातीयतेचा विशेष प्रभाव पडलेला दिसतो. भारतातील राजकीय पक्ष राजकारणात जातीयतेचा फायदा उठवताना दिसतात. विशिष्ट जाती जमातींशी संगनमत करून राजकीय पक्ष त्यांचा पाठिंबा मिळवतात. भारतातील विविध घटक राज्यांमध्ये अशा जातींचा प्रभाव आढळतो. कोणत्या घटक राज्यामध्ये कोणती जात प्रभावशाली आहे तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कर्नाटकमध्ये लिंगायत आणि ओक्कळिका या जातीचा विशेष प्रभाव आहे. तिथं होणाऱ्या निवडणुका, विधानसभांच्या निवडणुका, विधान परिषदांच्या निवडणुका, स्थानिक निवडणुका याच्यामध्ये या जाती प्रामुख्यानं समाविष्ट होतात. आंध्र प्रदेशमध्ये रेड्डी आणि कम्मा या जातीचा प्रभाव आहे. केरळमध्ये नायर, इझवा जातीचा प्रभाव आहे. बिहारमध्ये राजपूत, ब्राह्मण, कायस्थ आणि आदिवासी जातींचा प्रभाव आहे. उत्तर प्रदेशमध्ये राजपूत, जाट, अहिर आणि गुजर या जातींचा प्रभाव आहे. तामिळनाडूमध्ये मुदलियार, गौडर आणि पदयाची
यासारख्या जाती विशेष प्रभावशाली आहेत. महाराष्ट्रामध्ये तर ब्राह्मण आहे, मराठा, लिंगायत, मागासवर्गीय जाती ह्या जातींचा विशेष प्रभाव आहे. म्हणजेच जातीयतेचं राजकारण हे राष्ट्रीय एकात्मतेला आणि लोकशाही यांना घातक ठरू लागलेलं आहे. जातीय राजकारणामुळे जाती दंगली होतात आणि त्यातून राजकीय हिंसाचार घडतो. भारतीय समाजात जाती उपजातींच्या अनेक तटबंध असल्यामुळं लोकशाही स्थिर आणि यशस्वी होऊ शकलेली नाही आहे. म्हणजेच जातीय राजकारण केल्यामुळं सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर निर्माण होते आणि त्याचमुळं राष्ट्रीय एकात्मतेमध्ये बाधा उत्पन्न होते असं म्हणण्यास हरकत नाही. यानंतर लोकशाही समोरील महत्त्वाचं आव्हान आहे ते म्हणजे प्रादेशिकतेचं रिजनलिझम असं त्याला आपण म्हणू शकतो. लोकशाही राष्ट्रांमध्ये प्रादेशिक असमतोल बिघडल्यामुळं लोकशाही धोक्यात येते. वेळप्रसंगी बऱ्याच लोकांच्यामध्ये प्रादेशिक निष्ठा आणि प्रांताभिमान वाढल्यामुळं राष्ट्राचं विघटन होऊ शकतं. उदाहरणार्थ प्रादेशिकतेमुळंच पाकिस्तानचं विघटन झालं आणि पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा झाला. भारतामध्ये प्रादेशिकता हा लोकशाही मार्गातील एक मोठा अडसर आहे. लोकांना आपल्या राष्ट्रापेक्षाही आपला प्रांत, आपली भाषा, आपला प्रदेश हा अधिक जवळचा वाटतो. भारतीय जनतेमध्ये हा प्रांताभिमान आणि प्रादेशिक अस्मिता ही अधिक प्रमाणामध्ये आढळते. भाषावार प्रांत रचनेमुळे तर प्रांतीयता किंवा फुटीरवृत्ती संपुष्टात येईल असं वाटत होतं, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं न होता सीमावादासारखे नवे प्रश्न निर्माण झाले. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा अशा नवनवीन सीमावाद निर्माण झाले. ही नवीन स्वतंत्र 4 राज्य उदयाला आली. प्रादेशिक निष्ठेमुळेच आसाममध्ये मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश यासारखी स्वतंत्र नवी राज्य निर्माण झाली. प्रादेशिक असमतोलतेचं अनेक उदाहरण म्हणजे उत्तरांचल, झारखंड आणि छत्तीसगड ही राज्य उदयाला आलेली आहे. म्हणजेच प्रादेशिक असमतोल किंवा प्रादेशिकतेची भावना मोठ्या प्रमाणात वाढीस लागली की राष्ट्रामधून अनेक विभाग स्वतंत्र व्हायला वेळ लागत नाही. जसं की आंध्र प्रदेशमधून सुद्धा तेलंगणा हे नवीन राज्य, घटक राज्य निर्माण झालेलं आहे. म्हणजे प्रादेशिकता हा लोकशाही मार्गातील एक मोठा अडसर आहे. यामुळं लोकांची अस्मिता संकुचित होते, प्रदेशापुरती सीमित राहते. राष्ट्रापेक्षाही त्यांना प्रादेशिक अभिमान हा मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मनात निर्माण होतो. ही प्रादेशिक निष्ठा राष्ट्रीय एकात्मतेतील मोठा अडसर आहे असं म्हणावं लागेल. यानंतरचं महत्त्वाचं आव्हान आहे ते म्हणजे आर्थिक असमानता आणि दारिद्र्य. लोकशाहीसमोरील सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे आर्थिक असमानता आणि दारिद्र्य. आर्थिक असमानता, आर्थिक विषमता, दारिद्र्य, बेकारी, उपासमार यासारख्या आर्थिक कारणांमुळं लोकशाही शासन पद्धती ही अस्थिर आणि यशस्वी होते. ज्या देशात आर्थिक समता प्रस्थापित करावायची असेल किंवा आर्थिक समता प्रस्थापित होते तोच देश खऱ्या अर्थानं लोकशाही प्रधान बनतो. भारतीय लोकशाही यशस्वी करावायची असेल तर प्रथम आपल्याला राजकीय लोकशाहीबरोबर देशात आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करावी लागेल असा इशारा प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला होता. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ सामाजिक समता किंवा केवळ आर्थिक समता अपेक्षित नव्हती, तर त्याही बरोबरीनं राजकीय समता, आर्थिक समता आणि सामाजिक समता या तिन्ही समता एकत्रित प्रस्थापित होणं गरजेचं वाटत होतं. दारिद्र्य या घटकाचा लोकशाही व्यवस्थेवर विदारक परिणाम होतो, कारण दारिद्र्यातूनच बेकारी निर्माण होते, उपासमार होते, राहणीमानाचा कनिष्ठ दर्जा असे नानाविध प्रश्न यातून निर्माण होतात. भारत एक विकसनशील राष्ट्र आहे, म्हणून अद्याप भारताचा विकास हा 100% झाला आहे असं आपण म्हणू शकत नाही. भारत हा विकासाच्या मार्गावर असणारं एक राष्ट्र आहे. भारतामध्ये अप्रगत, मागासलेल्या, दरिद्री लोकसंख्येचं किंवा मागास जनतेचं प्रमाण हे जास्त आहे. दरिद्री राष्ट्रांमध्ये लोकशाहीचं चित्र हे विदारक आणि भयंकर निराशाजनक असतं. सामान्य गरीब जनता ही निवडणूक लढवू शकत नाही. भलेही त्या सामान्य किंवा गरीब वर्गातील एखाद्या व्यक्तीला निवडणूक लढवण्याची इच्छा जरी असेल तरीही काही कारणांच्यामुळं ती निवडणूक लढवू शकत नाही. आज मितीस तर निवडणूक लढवणं हा श्रीमंतांचाच खेळ बनलेला आहे, कारण निवडणुकीच्या काळात मतांची सुद्धा बोली लावली जाते. पैशांच्या
वारेमाप खर्चातून ही निवडणूक जिंकून घेणं हा आजकाल एक मोठा खेळ निर्माण झालेला आहे असं म्हणावं लागेल. निवडणुकीमध्ये केवळ मतदान करणं एवढंच गरीब मतदारांच्या हातामध्ये राहिलेलं आहे. भारतीय राजकारणावर दारिद्र्याचा गंभीर स्वरूपाचा विदारक परिणाम झालेला आहे. दारिद्र्याचे चटके बसणारे परंतु भोगवादी चंगळवादी जीवनाची अपेक्षा करणारे लोक राज्यकर्त्यांच्या श्रीमंत सत्ताधाऱ्यांनी दाखवलेल्या आमिषांना बळी पडतात. निवडणुकीच्या काळात अशा गरीब आणि मागास किंवा दरिद्री जनतेला पैशांचे आमिष दाखवून त्यांची मतं खरेदी केली जातात. विविध प्रकारच्या आर्थिक प्रलोभने दाखवून दरिद्री लोकांना आपलंसं केलं जातं. ज्या लोकांच्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता होत नाही त्यांना मग बहुतेक गोष्टींचं प्रलोभन दाखवलं जातं. बऱ्याचदा निवडणुकींच्या मध्ये संपत्ती वाटली जाते, पैसे वाटले जातात, जेवणावळी घातल्या जातात, वस्तूंचं वाटप केलं जातं आणि मग मतदारांना भुरळ पाडली जाते. बऱ्याचदा महिला उमेदवार असेल किंवा महिला जास्त असतील तर त्यांना साडीचं प्रलोभन दाखवलं जातं आणि मग मतदारांना मतदान करण्यासाठी भाग पाडलं जातं. त्यांच्या मतांचा क्रयविक्रय होतो आणि मग निवडणुका पार पाडल्या जातात. म्हणजे अशा मार्गानं निवडून येणारे राज्यकर्ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून कार्य करताना दिसतात. भारतीय लोकशाहीतील हे चित्र अतिशय भयंकर आहे, विदारक आहे, निराशाजनक आहे. अगदी केंद्रीय किंवा राज्य पातळीवरीलच निवडणुका नव्हे तर ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका असू दे, विधानसभा किंवा विधान परिषद असू दे, ते तिथंपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका असू दे, प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी पैशांचा खेळ चाललेला असतो. देशात भांडवलवादी अर्थव्यवस्था ही मूळ धरू लागलेली आहे. उद्योगधंदे आणि व्यवसाय चालवण्यासाठी बाहेरील देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये येऊन कार्य करू लागलेल्या आहेत आणि यामुळं काय झाले, आर्थिक स्पर्धा, जागतिक बाजारपेठ, वस्तूंचा दर्जा या गोष्टींना अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ह्या साऱ्या गोष्टींमुळं भारतामध्ये अर्थव्यवस्थेपुढे नवीनच समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. जसं की राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याच्या दृष्टीनं भारतीय आर्थिक व्यवस्थेचा नव्यानं पुनर्विचार आणि पुनर्स्थापना होणं नितांत गरजेचं आहे. बाहेरील बहुराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये येऊन आपला उद्योगधंदा स्थापित करत आहेत, इथलंच भांडवल वापरून इथेच नफा उत्पन्न मिळवून आपल्या देशामध्ये पोचवत आहेत, परंतु भारतीय उद्योगांची कुठेतरी पिछेहाट होऊ लागलेली आहे. भारतातील जनतेला बेकारीला सामोरं जावं लागलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक आर्थिक समस्या हे उभ्या ठाकलेल्या आहेत. म्हणजेच आर्थिक असमानता आणि दारिद्र्य हे लोकशाही समोरील एक मोठी समस्या आहे, एक मोठं आव्हान आहे आणि ती पेलण्याचं काम हे लोकशाही शासन व्यवस्था असणारे देश करत आहेत. त्याचा यशस्वी मुकाबला करण्याचा प्रयत्न अनेक शासन व्यवस्था की ज्यांनी लोकशाही शासन पद्धती स्वीकारली आहे त्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर लोकशाही समोरील एक मोठी समस्या आहे ती म्हणजे भाषेची समस्या. हे एक मोठं आव्हान आहे असं म्हणावं लागेल. लँग्वेज प्रॉब्लेम. लोकशाही शासन पद्धती स्थिर आणि यशस्वी होण्यासाठी लोकशाहीचा कारभार हा एकाच भाषेतून चालणं अधिक श्रेयस्कर ठरतं. राष्ट्रहिताच्या आणि राष्ट्र एकात्मतेच्या दृष्टीनं राष्ट्रामध्ये सुद्धा एकच भाषा बोलणारे जर लोक असतील तर ते खूप फायद्याचं ठरतं. भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर अगदी 22 प्रमुख भाषा आहेत. भारतीय लोकशाहीचा कारभार हा बऱ्याचदा हिंदी आणि इंग्रजी भाषेतून चालतो. इंग्रजी इज अ फॉरेन लँग्वेज आपण म्हणू शकतो. इंग्लिश ही परदेशी भाषा आहे, आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. 1956 साली भारतामध्ये भाषावार राज्य पुनर्रचना करण्यात आली. भाषेच्या आधारावरती देशामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश हे निर्माण करण्यात आलेले होते. बहुतेक सर्वच राज्यांनी या भाषावार पुनर्रचनेचं स्वागत केलं, परंतु अशी काही राज्य होती की ज्यांच्यावरती अन्याय झाला. उदाहरणार्थ पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्र. त्यामुळे या राज्यांनी पुनर्रचनेला विरोध केला. द्विभाषिक राज्य जी होती त्यांच्यामध्ये जनआंदोलनं झाली आणि त्यामुळं केंद्र सरकारला पुढे जाऊन पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात अशी स्वतंत्र भाषांची राज्य निर्माण करावी लागली. भाषा आयोगाच्या शिफारशीवर राज्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील प्रकट केल्या. जेच मद्रास, पश्चिम बंगाल, आसाम, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ यासारख्या अहिंदी भाषिक राज्यांनी सुद्धा हिंदी आपली राष्ट्रभाषा असण्याला प्रखर विरोध केलेला आहे. कारण त्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची अशी प्रादेशिक किंवा घटक राज्याची भाषा आहे.
त्यामुळं 1957 साली संसदेची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आलेली होती. परंतु या समितीनं देखील हिंदी राष्ट्रभाषेलाच प्राधान्य दिलं आणि इंग्रजी भाषेला दुय्यम स्थान दिलं. हे अहिंदी भाषिक जी राज्य होती, उदाहरणार्थ तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मद्रास, पश्चिम बंगाल यासारखी राज्य होती, त्यांनी या राज्यांनी या संसदीय समितीच्या अहवालाला विरोध केला. त्यांना हिंदीला जो राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे तो मान्य नव्हता. 1961 साली राष्ट्रीय एकात्मता परिषदेनं पुन्हा त्रिभाषा सूत्र जाहीर केलं. म्हणजे 1962 साली अधिकृत भाषाविषयक कायदा संमत होऊन 1965 नंतर इंग्रजी भाषा राज्यकारभारामध्ये चालू राहील असं ठरवण्यात आलं. दरम्यान गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी सुद्धा हिंदी ही केंद्राची अधिकृत भाषा राहील अशीच घोषणा केली. त्यामुळं दक्षिणेकडील जी अहिंदी भाषिक राज्य होती त्या राज्यांमध्ये हिंदीच्या विरोधी तीव्र निदर्शनं, उग्र चळवळी निर्माण झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी सुद्धा अहिंदी भाषिक राज्यांमध्ये लोकांची इच्छा असेपर्यंत इंग्रजी ही भाषा पर्यायी भाषा राहील असं घोषित केलं होतं. परंतु 1967 साली तसा कायदा संमत करण्यात आला. त्यामुळं इंग्रजी भाषेचा वापर हा सर्रास पुढं चालू राहिला. त्यामुळंच भारतीय प्रशासनातील इंग्रजीचं प्रभुत्व काही कमी झालं नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढतच गेलं असं म्हणावं लागेल. हिंदी ही राष्ट्रभाषा मांडली असती तरीही दक्षिणेकडील राज्य हिंदी भाषेला प्रखर विरोध करतानाच आपल्याला दिसले असते किंवा ती अजूनही करत आहेत. तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, पाँडिचेरी या राज्यांनी हिंदी राष्ट्रभाषेला अगदी कडाडून विरोध केलेला आहे. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली तरी अजून देखील भाषावाद काही संपलेला नाही. हिंदी भाषेचा सातत्यानं राज्य प्रशासनामध्ये वापर, प्रादेशिक भाषांचा स्वीकार यामुळं हळूहळू का होईना इंग्रजी भाषेचं महत्त्व कमी होईल असं वाटतंय आणि तिची जागा हिंदी ही राष्ट्रभाषा घेईल असं वाटत आहे. परंतु याच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे दक्षिणेकडील राज्यांनी या गोष्टीला म्हणजे हिंदी आपली राष्ट्रभाषा असण्याला सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय तर लोकशाही स्थिर आणि यशस्वी व्हायची असेल तर देशभरामध्ये एकच भाषेतून राज्यकारभार चालणं किंवा ती अधिक प्रबळ असणं गरजेचं असतं. परंतु भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये भाषेची समस्या एक लोकशाहीपुढील मोठं आव्हान ठरू लागलेलं आहे. यानंतरचं आव्हान आहे ते म्हणजे निरक्षरतेचं, इलिटरसी. निरक्षरता ही लोकशाही समोरील एक मोठी समस्या आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये साक्षरता आणि निरक्षरता यांचं प्रमाण अनुक्रमे 74.40% आणि 25.60% असं होतं. देशामध्ये निरक्षरतेचं सर्वात जास्त प्रमाण बिहार राज्यामध्ये आहे, जवळपास 34.20% ते आहे. तर निरक्षरतेचं सर्वात कमी प्रमाण कुठं आहे? केरळमध्ये आहे, ते 7.1% आहे. महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण 82.34% आहे, तर निरक्षरता ही 17.66% इतकी आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये निरक्षर लोकांची संख्या सुमारे 28.7 कोटी आहे. तसं पाहायला गेलं तर साक्षरतेच्या बाबतीमध्ये देशातील एकूण राज्यांमध्ये प्रथम क्रमांक हा केरळ राज्याचा लागतो. केरळमध्ये 93.91% लोक साक्षर आहेत. म्हणजेच साक्षरता ही कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक मानली जाते, कारण साक्षर माणूस हा सुसंस्कृत असतो आणि कोणताही निर्णय तो विचारबुद्धीनं घेऊ शकतो, किंबहुना त्याला स्वतःची प्रगती करण्यासाठी तरी साक्षर असणं खूप गरजेचं आहे. व्यवहार सांभाळण्यासाठी, समाजातील चालीरीतींना समजावून घेण्यासाठी साक्षर असणं गरजेचं आहे. लोकशाही यशस्वी करण्यासाठी राज्यामध्ये सुशिक्षित, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक असावे लागतात. इंग्लंड, स्वित्झर्लंड, फ्रान्स या देशांमध्ये साक्षरतेचं प्रमाण हे 100% आहे आणि याचमुळे या देशांमध्ये लोकशाही पद्धती स्थिर आणि यशस्वी झालेली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पुरी झाली तरी देखील भारतामध्ये अद्याप 28.70 कोटी लोक निरक्षर आहेत. निरक्षरतेमुळं, अज्ञानामुळं नागरिकांना लोकशाही मूल्यांचं महत्त्व समजत नाही. लोकशाही मूल्य म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, व्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत हक्क काय आहेत, न्याय कशाला म्हणतात, न्याय कसा प्रस्थापित होतो, याविषयीचं ज्ञान नागरिकांना नसतं. निरक्षर लोकांना राहणीमानाचा दर्जा, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक संपन्नता या गोष्टी समजत नाहीत. निरक्षर अडाणी मतदारांचा फायदा बऱ्याचदा निवडणुकीच्या काळात हे धनिक आणि सुशिक्षित लोक उठवतात, त्यांची दिशाभूल करतात. निरक्षर अडाणी लोकांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय शोषण होते. म्हणून निरक्षरतेचं निर्मूलन होणं, ती दूर होणं, निरक्षरता गरजेचं आहे. निरक्षरतेमुळे समाजामध्ये सुशिक्षित, अशिक्षित अशी विशिष्ट प्रकारची विषमता निर्माण होते. अशिक्षित नागरिकांना व्यक्ती स्वातंत्र्य, शासन पद्धती, मतदानाची पद्धती या गोष्टी समजत नसतात. बऱ्याचदा त्या बाबतीत ते अज्ञ असतात. त्यामुळे विषमतेची दरी अधिक रुंदावत जाते आणि यातूनच मग उच्च सुशिक्षित, मध्यम, कनिष्ठ अशी नवीच वर्गव्यवस्था निर्माण होते. निरक्षरतेमुळं कनिष्ठ वर्गाला श्रमाची, कष्टाची कामे बऱ्याचदा विना मोबदल्यात किंवा कमी मोबदल्यात करावी लागतात. निरक्षर असल्यामुळं त्यांच्या श्रमाला म्हणावी तशी किंमत मिळत नाही. थोडक्यात काय तर निरक्षरतेमुळं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विषमता निर्माण होते. तेव्हा निरक्षरतेचं निर्मूलन होणं हे खूप गरजेचं आहे. निरक्षरता हे लोकशाहीसमोरील एक मोठं आव्हानच आहे. निरक्षरता निर्मूलनासाठी समाज शिक्षणाचा मार्ग स्वीकारणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी सरकारनं देखील बरेचसे प्रयोग चालू केलेले आहेत. पहिला याचा प्रयोग म्हणावा लागेल किंवा याचा मार्ग निरक्षरता निर्मूलनाचा पहिला मार्ग असा आहे की प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं करणं. आणि त्याचमुळं भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं देण्यासाठी 86वी घटना दुरुस्ती ही भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आली होती. म्हणजेच प्राथमिक शिक्षण जर सर्वच मुलांना 6 ते 14 वयोगटातील सर्वच मुलांना जर ते दिलं गेलं तर निरक्षरतेचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यानंतरचा मार्ग म्हणजे अनौपचारिक शिक्षण याची व्यवस्था करणं. हा कार्यक्रम देखील 1979 ते 80 साली सुरू केला होता. 6 ते 14 वयोगटातील जी मुलं योग्य वेळी शाळेत जाऊ शकली नाहीत किंवा ज्यांना बऱ्याचदा मधूनच शाळा सोडावी लागलेली आहे, अशा मुलांच्या शिक्षणाची सोय या कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येते. यानंतरचा मार्ग आहे तो म्हणजे प्रौढ शिक्षण. 1978 साली प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला. 15 ते 35 वयोगटातील जे प्रौढ अशिक्षित आहेत त्या लोकांच्यासाठी हा प्रयोग 1978 साली भारत सरकारनं सुरू केलेला आहे. याचबरोबर लोकसंख्या शिक्षण प्रबोधनाचा मार्ग स्वीकारणं. वाढत्या भीषण लोकसंख्येचे दुष्परिणाम लोकांना समजावून देण्यासाठी लोकसंख्या शिक्षणाचा प्रयोग सुरू झालेला आहे. यानंतर मुक्त विद्यापीठांची स्थापना करून सुद्धा निरक्षरता निर्मूलन करता येऊ शकतं. म्हणजेच काय तर स्त्रिया, मागासवर्गीय, कष्टकरी, आदिवासी लोकांना उच्च शिक्षणाचा लाभ होण्यासाठी दिल्ली, हैदराबाद, नाशिक, नालंदा, कोटा यासारख्या शहरांमध्ये मुक्त विद्यापीठं स्थापन करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी कोणीही कधीही प्रवेश घेऊ शकतं आणि आपल्या आवडीसवडीनुसार शिक्षण घेऊ शकतं. म्हणजेच मुक्त विद्यापीठांची स्थापना हा मार्ग निरक्षरता निर्मूलनामधील एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. यानंतर नवोदय विद्यालय स्थापन करणं. ग्रामीण भागामध्ये हुशार विद्यार्थी असतात. त्या हुशार विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि अद्ययावत शिक्षण देण्याच्या उद्देशानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे. म्हणजेच भारत सरकारनं या प्रकारचा मार्ग अवलंबून ग्रामीण भागातील सुद्धा हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केलेलं आहे. आदिवासी लोकांच्या शिक्षणासाठी बऱ्याचदा प्रौढ शिक्षण किंवा अनौपचारिक शिक्षण, अंगणवाड्या, निवासी प्राथमिक शाळा असे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. म्हणजे यासारख्या मार्गांचा वापर करून भारत सरकार निरक्षरता निर्मूलनाचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच लोकशाही
शासन व्यवस्थेपुढे असणाऱ्या निरक्षरतेचं आव्हान पेलण्याचं काम या समाज शिक्षणाच्या माध्यमातून चाललेलं आहे. यानंतर लोकशाही समोरील सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे बेकारीचं आहे, अनएम्प्लॉयमेंट. भारतीय लोकशाही पुढील एक ज्वलंत प्रश्न म्हणजे बेकारी निवारण होय. बेकारीची उग्र समस्या ही देशासमोर उभी आहे. भारतामध्ये सुशिक्षित आणि अशिक्षित बेकारी असे 2 प्रकारचे आढळतात. 2 प्रकारे बेकारी आढळते. बेकारी म्हणजे काय, तर रोजगार व्यवसाय मिळवण्याची इच्छा असताना सुद्धा तो रोजगार किंवा व्यवसाय न मिळणे म्हणजे बेकारी होय. म्हणजेच काम करण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीला रोजगार न मिळणे, कामाची संधी न मिळणे म्हणजे बेकारी होय. भारतामध्ये सातत्यानं होणारी लोकसंख्येतील वाढ, निरक्षरतेचे वाढते प्रमाण, अल्प भांडवल, कमी गुंतवणूक, औद्योगिक वाढ, आर्थिक मंदी, उत्पादनातील घट, तांत्रिक प्रगती, हंगामी उद्योग यासारख्या असंख्य कारणांमुळं बेकारीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. भारतातील 80% लोक जवळपास शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेती व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे. कधी पाऊस पाण्यावर तो अवलंबून असल्यामुळं कधी पावसाचं प्रमाण कमी असेल त्या काळी दुष्काळ पडतो, कधी पावसाचं प्रमाण जास्त झालं किंवा पूर आला, महापूर आला तर ओला दुष्काळ पडतो. म्हणजेच लोकसंख्या वाढीमुळं सुद्धा बऱ्याचदा शेतीच्या धारण क्षेत्राचं आकारमान कमी झालेलं आहे. शेती क्षेत्रावर किंवा लागवडीखालील जमिनीसुद्धा जर पडीक किंवा नापीक झाल्या तर त्यावरसुद्धा प्लॉटिंग पाडून त्या निवासी बनू लागलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग्स, मॉल्स उभे राहू लागलेले आहेत. जे शेतीचं क्षेत्र हे सिमेंट कॉन्क्रीटच्या क्षेत्राखाली दडपू लागलेलं आहे. राहण्याचा प्रश्न उद्भवल्यामुळं शेती क्षेत्रावर सुद्धा आक्रमण झाल्यासारखं परिस्थिती निर्माण झालेली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा आणि संशोधन पद्धतीचा वापर भारतामध्ये तसा कमीच आहे आणि त्यामुळं शेती व्यवसाय हा म्हणावा तसा विकसित झालेला नाही. शेती क्षेत्रामध्ये संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाचा फार कमी वापर भारतामध्ये केला जातो आणि त्यामुळं काही वर्षांनी जमीन या नापीक बनू लागतात. म्हणावं तसं उत्पन्न जमिनीमधून निघत नाही. म्हणजेच शेतीचं उत्पादन सुद्धा दिवसेंदिवस हे घटू लागलेलं आहे. देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हा अधिक प्रमाणात सुद्धा होत नाही. त्यामुळं देखील बेकारीचं प्रमाण वाढलेलं आहे. अलीकडं आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री यांचा वापर सुरू झालेला आहे. त्यामुळे अनेक कारखान्यामध्ये कामगारांना त्यांच्या हाताला काम राहिलेलं नाही, त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे कामगारांची जागा ही आधुनिक मशिनरीजने घेतलेली आहे, यंत्रांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचं काम सुटल्यानं त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. आधुनिक यंत्र, मशिनरी, उपकरणं, संगणक, इंटरनेटसारखी माध्यमं, दळणवळणाच्या आधुनिक साधनं यामुळे श्रमकरी, कामकरी, हस्तकला मजूर यांच्यावर सुद्धा बेकारीची वेळ आलेली आहे. आपण पाहतोय आज की अनेक गोष्टींमध्ये तंत्रज्ञानाचा शिरकाव झालेला आहे. जवळपास 5 ते 10 व्यक्तींचं काम एक संगणक करू शकतो, एक कॉम्प्युटर करू शकतो. त्याच्यामुळं काय होतं, या लोकांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळते. आजकाल तंत्रज्ञानाच्या आधारे यंत्राच्या सहाय्यानं विविध वस्तूंचं उत्पादन होतं. त्यामुळं हातानं वस्तू तयार करणाऱ्या किंवा हस्तकलेचा वापर करणाऱ्या लोकांच्यावर बेकारीची वेळ येते. अनेक वाहनं निर्माण झालेली आहेत, अत्याधुनिक आधुनिक दळणवळणाची साधनं निर्माण झालेली आहेत. त्यामुळं हातगाड्या किंवा हातानं रिक्षा ओढणं यासारखे, बैलगाडी यासारखे वाहनं जी आहेत की ज्यांच्या सहाय्यानं लोक आपला चरितार्थ करत होते, ती साधनंसुद्धा मागं पडत चाललेली आहेत आणि अशा लोकांवर बेकारीची वेळ आलेली आहे. म्हणजेच बेकारी हा लोकशाही समोरील एक मोठं आव्हान आहे आणि हे पेलण्याचा प्रयत्न, बेकारी दूर करण्याचा प्रयत्न भारतीय लोकशाही शासन व्यवस्था ही करत आहे. म्हणजेच लोकशाही शासन व्यवस्थेपुढं ज्या ज्या राष्ट्रांनी लोकशाही स्वीकारलेली आहे, किंबहुना भारतामध्ये जी लोकशाही शासन पद्धती आपण स्वीकारलेली आहे, त्या लोकशाहीसमोर कोणकोणती आव्हाने आहेत ही आपण पाहिलेली आहेत. पहिलं आव्हान सामाजिक असमानतेचं आहे. याच्यामध्ये धर्मांधता हे एक मोठं आव्हान आहे. जातीय राजकारणाचं आव्हान आहे. प्रादेशिकतेचं आव्हान आहे. आर्थिक असमानता आणि दारिद्र्याचं आव्हान आहे. भाषेची समस्या उद्भवलेली आहे, हे एक मोठं आव्हान आहे. निरक्षरता निर्मूलनाचं आव्हान आहे.
आणि बेकारी संपवण्याचं आव्हान